सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद नुकतीच बघितली. त्यामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की जरांगे पाटलांच्या टीकेमुळे मी व्यथित झालो, माझ्या कुटुंबांना त्रास होतो, माझ्या सुनबाईंना त्रास होतो, माझ्या लेकरांना, माझ्या नातवांना त्रास होतो, माझ्या पत्नीला त्रास होतो. ठीक आहे, ही गोष्ट बरोबर आहे. मनोजदादाचीही भूमिका तीच असते की आंदोलनामुळे किंवा टीका टिप्पणीमुळे कुणाच्याही कुटुंबाला त्रास होऊ नये, याच्याशी सर्व सहमत आहेत, आम्ही बी आहोत. परंतु तुमच्यामुळे इतरांना त्रास होतोय, इतरांचे कुटुंब देशोधडीला लागतात, त्याचं काय? महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्याचं काय? न्यायमूर्ती सुक्रे समिती आयोगाच्या अहवालानुसार 35-36% असलेल्या मराठा समाजाचं सरकारी नोकरीतलं प्रमाण 7 ते 9% आलंय, त्याचं काय? आणि त्यांनी हेही सांगितलं होतं, माझी पत्नी ही कुणबी आहे, माझी सुनबाई ही मराठा आहे, पण यावरही माझा विश्वास बसत नाही. कसा सांगतो मित्रांनो, या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाज या महाराष्ट्रात एक व्यक्ती सुद्धा राहत नाही असं मानून, म्हणजे एकही राहत नाही असं मानून आरक्षण सगळं वाटून टाकलेलं आहे. फक्त 2 मिनिटं वेळ द्या, समजून सांगतो. बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेनुसार एससी आणि एसटी आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचे निकष, त्यानंतर मिळालेलं ओबीसीचं निकष, आरक्षणाचे निकष हे आपण बघूयात, समजून घेऊयात, आणि मग तुम्हीच ठरवा मराठी महाराष्ट्रात राहतात की नाही ते. बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की एससी आणि एसटी यांना त्यांच्या लोकसंख्येच्या 100% प्रमाणामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. महाराष्ट्रामधला एससी समाज 13%, म्हणून त्यांना 13% आरक्षण. हा देशभरामध्ये सुद्धा लागू आहे नियम. एसटी समाज 7% एसटी समाजाला आरक्षण. पण ओबीसी नावाखाली जे आरक्षण 1980 ते 90 दरम्यान महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलं, त्याचे निकष वेगळे आहेत. मंडल आयोगाच्या निकषानुसार लोकसंख्येच्या 50% आरक्षण द्यायला पाहिजे. हे बरोबर आहे. मग या महाराष्ट्रामध्ये ओबीसी, व्हीजे, एसबीसी ह्या सर्व जातींना ओबीसी मानल्या जातं एकत्रितपणे केंद्रामध्ये. यांची लोकसंख्या किती आहे तुम्ही सांगा. यांना आरक्षण आहे 32%. याचा दुसरा अर्थ होतो त्यांची लोकसंख्या 64% आहे. मग 13% एससी, 7% एसटी आणि ही ओबीसी 64%, या तिघांची मिळून 84% लोकसंख्या होते. त्याच्यामध्ये अजून एक बघा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सोडून ब्राह्मण, मारवाडी, जैन, मुस्लिम हेही समाज राहतात. ब्राह्मण, मारवाडी, मुस्लिम यांची जर टक्केवारी जर पकडलं तर 6%, हे बाकीचे इतर समजूयात, आणि मुस्लिम समाज 10% जर समजा पकडला तर ह्या सगळ्यांचीच लोकसंख्या 100% होती. महाराष्ट्रामध्ये एकही मराठा समाजाचा व्यक्ती राहत नाही. असं म्हणून तुम्ही आरक्षण वाटप करून टाकलं आणि वरून सांगता की माझी सुनबाई मराठा आहे. कशाची मराठा आहे? हे आम्ही दिसतो ना, आम्ही जातीनं मराठा. काय मराठा बिराठा नाही, मराठा जातच या महाराष्ट्रात राहत नाही असं या मी म्हणत नाही, हे राज्यकर्ते म्हणतात, आणि म्हणून त्यांनी तसं आरक्षण वाटप केलेलं आहे. आणि जर तसं नसेल तर या महाराष्ट्रामधल्या आरक्षणाचे निकष काय तुम्ही सांगा. ओबीसी आरक्षणाचे निकष काय तुम्ही सांगा. ओबीसीची लोकसंख्या किती आहे अधिकृतपणे शासनाने सांगावं, मग विश्वास बसेल. आणि माझं मराठा बांधवांना सुद्धा, मराठा सेवकांना सुद्धा आव्हान आहे, मित्रांनो, पद्धतशीरपणे अभ्यासपूर्वक प्रश्न विचारा सरकारला. प्रश्न विचारणे हा आपला घटनादत्त अधिकार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे आपण वैचारिक वारसदार आहोत. प्रश्न घाबरायचं कोणाला? प्रश्न विचारायला अजिबात कोणाला घाबरायचं नाही, तो आपला हक्क आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं पाहिजे. जर समजा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज राहतो तर किती टक्के राहतो, आणि जर समजा महाराष्ट्रामध्ये 64% ओबीसी राहतात तर मग मराठा कुठे? हाही प्रश्न तेवढाच आहे. आणि आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाहीत. तुम्हाला त्रास होतो. तुमच्या नेत्याचा फेसबुक किंवा एखाद्या मेटानं 1 मिनिटासाठी, देश पातळीवरचा नेता तुमचा 1 मिनिटासाठी तुमचा व्हिडिओ डिलीट केला होता, कसा थैथयार झाला होता की नाही? मग गोरगरिबांचे आवाज उठवणारे त्रिशूल पाटलांसारख्या व्यक्तीचे तुम्ही आयडिया बंद करता, फेसबुक, इंस्टा सगळ्या आयडिया बंद करता. बरं, एकदा नाही तुम्ही 5-6 वेळेस बंद करता, त्याची मुस्कटदाबी करता. तेव्हा त्याला काय वाटत असेल, विचार केला का कधी? म्हणून मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आवाहन आहे, मराठा सेवकांना आणि मराठा आरक्षणाच्या विरोधकांना सुद्धा आव्हान आहे, जर खरंच तुमच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. आणि आम्ही मराठी महाराष्ट्रात राहतो की नाही तुम्ही सांगा. आणि मराठा सेवकांना परत एक विनंती आहे, व्हिडिओ नुसता बघू नका, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट कळवा. कारण आपण काय माहितीये का, युद्धामध्ये जिंकतो आणि तहामध्ये हरतो. आपण अजूनही सामाजिक लढ्यामध्ये खूप मागास आहे. ते व्हिडिओ बघून पुढे ढकलून टाकतो. त्याच्यावर काही तुमची प्रतिक्रिया करा, चांगली म्हणा, नाहीच म्हणा, वाईट म्हणली तर वाईट म्हणा, पण तुम्ही म्हणा, आम्ही दुसऱ्यांचं ऐकणार नाही. मराठा बांधवांनी
योग्य टिप्पणी करा. असो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.